करण्याची घोषणा आज विधानसभेमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। मुंबईमधील घाटकोपरची दुर्घटना आणि त्यानंतरची कारवाई याकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेमध्ये सरकारचं लक्ष वेधलं। तर या लक्षवेधी दरम्यान या घटनेतील आरोपी भिंडे हे मातोश्रीवरती कोविड काळात कसे भेटले, उद्धव ठाकरे यांची भेट घालून देणारे उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांचे भिंडे समवेत काय आर्थिक संबंध आहेत याच्या चौकशीची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे। त्यावर राऊत यांनी प्रत्युत्तर देताना भाजपचे मुलुंडचे माजी खासदार यांचे भिंडे अटक होण्याआधी 4 वेळा फोनवर बोलणं झालं, त्याची चौकशी करण्याची मागणी केली। होर्डिंगबाबत लक्षवेधीवरून उबाठा विरोधामध्ये भाजपा आमदार एकमेकांच्या विरोधात समोर आले। पॉप्युलॅरिटीचा निर्णय तर असं होर्डिंग काढून टाका, कशासाठी काढा? त्याचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित असेल तर ते होर्डिंग पडणार नाही। त्यामुळे आपण स्ट्रक्चरल ऑडिटचं घोषणा करून सगळ्या महानगरपालिकांना तसे आदेश देणार का? आणि तुर्तास त्यांना सांगा की हे जे प्रसिद्धीचं एक हे आलंय ना की हे होर्डिंग पाडलं, ती बिल्डिंग पाडली, तो बार पाडला, काहीतरी तपासा, काहीतरी माहिती घ्या, ह्याचं सार्वत्रिकरण करू नका। तेवढी पॉलिसी शासन जाहीर करणार का? महानगरपालिकाची जी 40/40 ची होल्डिंगची पॉलिसी आहे त्याच्या अगेन्स्ट 120/120 होल्डिंग लावण्यात आलेलं होतं। कुठच्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली आहे हे देखील आव्हाड साहेबांनी या ठिकाणी सांगितलं। पण ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे होल्डिंग जिथं लावली जातात त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे आणि ते निर्देश आजच दिले जातील। 30 दिवसामध्ये MMR रिजन मधल्या सगळ्या होल्डिंगची स्ट्रक्चरल ऑडिट करून ज्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जी होल्डिंग बसत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल।